हॅलो फ्रेंड्स, तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चटपटीत, झणझणीत आणि भयंकर टेस्टी बनणारा तवा कोळंबी मसाला। तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। खूप मस्त बनतो हा कोळंबी तवा मसाला। चला तर मग सुरुवात करूयात। हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दी चॅनल। मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजच्या छानशा कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूयात। हां बोल बेटा। आजच्या रेसिपीसाठी मी इथे अर्धा किलो ताजी कोळंबी घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता मोठ्या आकाराची कोळंबी आहे आणि ही मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे। कोळंबीचा जो मधला काळा धागा असतो तो मी काढून घेतलेला आहे आणि आपल्या कोळंबीला मी 2-3 वेळा स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेला आहे। तवा कोळंबी बनवण्यासाठी इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। इथे मी 1 मोठ्या आकाराचं टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे आहे ताजा कढीपत्ता। त्याचसोबत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, 1-2 इंच आलं आहे आणि कोथिंबीर आहे। तर त्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची आहे। चला तर मग अगोदर मी आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट बनवून घेते। ही पहा, थोडासा पाण्याचा वापर करून मी आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे। इथे मी गॅसवर तवा ठेवलाय आणि त्याच्यामध्ये मी आता 2 ते 3 चमचे तेल टाकणार आहे। तेल आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो। तेल गरम झालेलं आहे, थोडंसं गरम झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये सर्वात अगोदर कांदा टाकून घेते। या रेसिपीमध्ये आपल्याला कांद्याचं प्रमाण जास्त ठेवायचं आहे, त्यामुळे आपला जो मसाला बनतो ना तो खूप जास्त टेस्टी बनतो। त्यासाठी मी इथे 2-3 कांदे छान बारीक कापून घेतलेले होते। तर आता कांदा छान आपला सॉफ्ट होईपर्यंत इथे फ्राय करून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम सध्या मी हाय ठेवलेली आहे। हा तवा कोळंबी मसाला बनवण्यासाठी खूप मोजक्या गोष्टींचा वापर आपण करत आहोत। अगदी रेग्युलर कुकिंगमध्ये आपण ज्या वापरतो त्याच, जास्तीचे मसाले मी याच्यामध्ये टाकलेले नाहीत। तर आता कांदा थोडासा फ्राय झाल्यानंतर अगदी 2-3 मिनिटं मी फ्राय केला त्याला। त्यानंतर मी याच्यामध्ये ताजा कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता नक्की टाका, त्याने खूप छान फ्लेवर येतो आपल्या तवा कोळंबीमध्ये। इथे मी अर्धा चमचा हळद टाकली आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे। तुम्ही पाहिलंच असेल की माझ्या व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही रेसिपीजमध्ये मी नेहमी हिंग वापरते। याचं कारण असं की हिंग पचनासाठी खूप लाभदायक असतो। आपण खाल्लेलं अन्न सहज पचतं आणि त्याचबरोबर भूकही वाढते असं म्हणतात। तर त्यासाठी मी हिंग वापरते, मला खूप आवडतो हिंग। बऱ्याच जणांना असं वाटतं की नॉनव्हेजमध्ये हिंग नाही यूज करत, पण असा कुठलाही नियम नाही आहे। तुम्ही आरामात नॉनव्हेजमध्ये हिंग वापरू शकता। तर आता आपला कांदा मस्त फ्राय झालेला आहे 4 ते 5 मिनिट। आता मी याच्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट टाकणार आहे। तर आलं लसूण कोथिंबीरीची पेस्ट छान आपल्याला अशी फ्राय करून घ्यायची आहे 3-4 मिनिट। तर मी याच्यामध्ये पाणी यासाठी घातलं की आलं लसूण याची क्वांटिटी थोडीशी होती, त्यामुळे त्याची बारीक पेस्ट होत नव्हती। त्यामुळे मी त्याच्यात थोडंसं पाणी घातल्यामुळे त्याची खूप बारीक पेस्ट झालेली आहे। तर पहा, आता 2-3 मिनिट मी याला सुद्धा फ्राय करून घेते। त्याचं पूर्ण पाणी सुकल्यानंतर याच्यामध्ये मी 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे। त्याचसोबत 1 चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि ही आहे गरम मसाला पावडर 1 चमचा। आपण इतकेच पावडर मसाले या रेसिपीमध्ये वापरणार आहोत। पावडर मसाले सुद्धा आता मी या ग्रेव्हीमध्ये छान मिक्स करून घेते आणि याला आपल्याला 2 मिनिट छान फ्राय करून घ्यायचं आहे। तुम्हाला हवा असल्यास यामध्ये तुम्ही थोडासा फिश करी मसाला सुद्धा टाकू शकता। तर पहा, आता पावडर मसाले छानपैकी फ्राय झालेले आहेत। आता याच्यामध्ये मी बारीक कापलेलं टोमॅटो ॲड करते। तर कांदा टोमॅटोच्या या ग्रेव्हीमध्ये आपला हा कोळंबी तवा मसाला इतका टेस्टी बनतो। मी परत एकदा सांगते, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला। तर आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत मी याला फ्राय करून घेणार आहे। आपला मसाला थोडासा तव्याला चिकटायला लागलाय, तर त्यासाठी मी इथे थोडंसं पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यामुळे हा खाली जो चिकटलेला मसाला असतो त्याला ओलावा तयार होतो आणि ओलाव्यामुळे तो पटकन निघून येतो। तर पहा, मी इथे 4-5 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि आता मी खालचा मसाला सहज काढू शकते। त्यामुळे जर कधी मसाला कढईला किंवा तव्याला चिकटला तर अशा प्रकारे पाणी टाकून आपण त्याला काढू शकतो सहज।
टोमॅटो सॉफ्ट व्हावं यासाठी आता मी याला झाकण ठेवणार आहे आणि बारीक गॅस फ्लेमवर 2-3 मिनिट शिजू देणार आहे। तर पहा 2-3 मिनिट झालेले आहेत आणि टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे, मी तुम्हाला दाखवते। तर तुम्ही टोमॅटो कापून टाकण्याऐवजी टोमॅटोची प्युरीसुद्धा याच्यामध्ये वापरू शकता किंवा मग अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने याला मॅश करून घ्यायचं। तर आता मसाला तयार आहे। आता आपण याच्यामध्ये आपली स्वच्छ केलेली कोळंबी टाकूयात। तर ही कोळंबीची साईज मोठी आहे, आपल्याकडे छोटी कोळंबी किंवा यापेक्षा मोठी कोळंबी सुद्धा मिळते, तुम्ही कोणतीही वापरू शकता। ही रेसिपी मस्तच बनते। तर इथे मी आता चवीप्रमाणे मीठ ॲड केलेलं आहे। तर मीठ मी फक्त पाऊण चमचा इतकं टाकलेलं आहे आणि हे आहे कोकम म्हणजे आमसुलं, तर ती मी 3 टाकलेली आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। कोकमामुळे याला थोडीशी आंबटसर चव येते। तर आता हलक्या हाताने छान ही कोळंबी मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आत्तापासूनच या रेसिपीचा इतका घमघमाट सुटलेला आहे घरामध्ये। तर आता मी याला हलवून घेते आणि मला तुम्हाला एक सांगायचं आहे की ही रेसिपी आपण कढईमध्ये सुद्धा करू शकतो, छानच बनेल। पण जेव्हा आपण एखादी रेसिपी तव्यामध्ये बनवतो ना, तेव्हा खूप ती जास्त चटपटीत बनते, खूप टेस्टी बनते। हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, म्हणून मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर पहा कोळंबीला मी मस्त मिक्स केलं। आता मी याच्यावर झाकण ठेवते, गॅसची फ्लेम लो केलेली आहे। इथे मी कोथिंबीर टाकायची विसरलेली आहे, तर मी आता याच्यामध्ये अगोदर कोथिंबीर टाकून घेते। या रेसिपीमध्ये आपल्याला पाणी अजिबात वापरायचं नाही आहे। तुम्ही पाहू शकता आत्तापासूनच कोळंबीला पाणी सुटायला लागलेलं आहे। आपण जर याच्यात पाणी टाकलं तर खूप जास्त पाणी होईल या रेसिपीमध्ये, कारण कोळंबीचं पाणी खूप जास्त सुटतं। तर आता मी याच्यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर टाकली आणि आता 4 ते 5 मिनिट या कोळंबीला मी झाकून शिजवणार आहे। तर पहा मी झाकण ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम लो केलेली आहे। आता 4 ते 5 मिनिट आपण याला शिजवून घेऊयात। तुम्हाला दिसेलच आता याला किती पाणी सुटेल ते। पहा 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि कोळंबीला इतकं पाणी सुटलंय की ते झाकणाच्या बाहेर गेलेलं आहे। तर आता मी याला उघडते। कोळंबी तवा मसाला तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते ग्रेव्ही आणि याचा वास तर इतका सुंदर येतोय। तर आता मी याला तुम्हाला हलवून दाखवते। हा जो तवा आहे तो खूप जाड आहे आणि मोठा आहे, त्यामुळे कोळंबी खाली लागण्याचा प्रश्नच येत नाही। तर पहा तुम्ही ही अशीच ओलसर सुद्धा ठेवू शकता किंवा तुम्हाला जर पूर्ण सुकी बनवायची असेल ना तरी सुद्धा बनवू शकता। तर मी तुम्हाला नक्की रेकमेंड करेल अशी कोळंबी तुम्ही घरी नक्की बनवून पहा, तुम्हाला 100% आवडेल। तर इथे मी एक कोळंबी कट केली आणि थोडीशी खाऊन पण पाहिली बरं, आणि इतकी मस्त झालेली होती। तुम्ही जेव्हा ही ट्राय कराल तेव्हा तुम्हाला समजेल। तर आता मी गॅस बंद करणार आहे, याच्यावर थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकते आणि थंबनेलसाठी काही फोटो काढून घेते। आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आत्ताच लाईक करा व्हिडिओला आणि जास्तीत जास्त शेअरसुद्धा करू शकता। मी आता व्हॉइस ओव्हर करताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटत आहे, कारण मला याची चव माहीत आहे। तुम्हाला माहीत करून घ्यायची असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा। चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा। रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। चला तर मग भेटूया पुढच्या कुकिंग ब्लॉगमध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। टिल देन बाय बाय फ्रेंड्स।